नमस्कार. आपण जो मागील व्हिडिओ बनवला होता त्याचं ज्वलंत रूप आता आपल्याला पाहायला मिळत आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक. या निवडणुकीमध्ये मराठी माणसाला डावलून कशा पद्धतीने परप्रांतीयांना उमेदवारी अर्ज पक्षांनी दिलेले आहेत हे आपण ज्वलंत उदाहरण पाहणार होतो. परंतु मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरती इतका त्राहिमाम माजलेला आहे आणि याच्या माध्यमातून मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार दिसत आहे ते आपल्याला स्पष्ट भूमिका आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. कसं मराठी माणसाला डावललं जातं, कसं मराठी माणसावर अन्याय केला जातो आणि कसं मराठी माणसाचे मतदारसंघ हिसकून घेऊन त्याच्यावरती राज्य केलं जातं हे दाखवणार आहोत आपण. खरं तर आपण पाहताय लोकशाही संघर्ष न्यूज याच्या माध्यमातून आपण तुम्हाला विविध प्रकारच्या घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि चला तर आता पुढील घडामोडी आपण पाहूया. घडामोडी पाहिली, कसं वाटलं तुम्हाला? जाऊ द्या, अजून एक पाहूया. Here we are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. अजून एक आपले महाराष्ट्राचे जबाबदार व्यक्ती ते कसे बोलतात आणि कोणाची बाजू घेतात. ज्यांच्या पक्षानं मराठी माणसांना डावलून परप्रांतीयांना उमेदवारी दिली, जसे की ते स्थानिक आहेत, जसे की ते इथलेच मालक आहेत, ते जगण्यासाठी आले होते, ते मालक होण्याच्या दिशेने चालले आणि आपले जबाबदार व्यक्तिमत्व बघा काय म्हणतात. अण्णामलाईंच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणाल? असं आहे की अण्णामलाई हे काही भाजपचे महाराष्ट्राचे नेते नाही आहेत, ते काही राष्ट्रीय नेते नाही आहेत, ते एक तामिळनाडूचे चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. म्हणजे मुंबई महाराष्ट्राची नाही असं हे म्हटलंय. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. असं नाहीये. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्यात काय वाईट आहे? आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचं नाही असं बिलकुल नाही म्हटलेलं. त्यांचं वाक्य आहे. नाही तसं त्याचा अर्थच नाही. सीएम साहेब त्यांचा तसा अर्थच नाही आहे. अर्थ त्याचा नसेल, नाही आहे तसा अर्थ. काय तुम्ही आता तुम्हीच ठरवा काय करायचं आणि काय नाही. धन्यवाद. आपण पाहत आहे लोकशाही संघर्ष न्यूज.